नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तर नगर परिषद एक्झाम 2023 अकाउंटंटसाठी जी परीक्षा होणार आहे, कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी या ठिकाणी टेक्निकलसाठीची ही पोस्ट आहे. नगर परिषद लेखा सेवा व लेखापरीक्षण या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल तर मित्रांनो 40 प्रश्न हे या ठिकाणी टेक्निकलवर विचारले जाणार आहेत. अकाउंटिंग आणि या ठिकाणी बिझनेस लॉ आहे, कंपनी लॉ आहे. तर त्यात बिझनेस लॉमधीलच आज एक टॉपिक पाहणार आहोत. त्या टॉपिकचे महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहेत 10. त्याच्यापैकी 1 ते 2 प्रश्न नक्कीच पडतील असे प्रश्न काढलेले आहेत. तर नगर परिषद एक्झामसाठी महत्त्वाचा टॉपिक असणार आता पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965 MCQ पाहणार आहोत. पार्ट 2 पहिला एक व्हिडिओ केला आहे फायनान्शियल मॅनेजमेंट MCQवर, तोही तुम्ही पाहून घेऊ शकता आपल्या यूट्यूब चॅनलला. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला MCQ आहे, ऑन विच डेट वॉज द बोनस ॲक्ट इज इम्प्लिमेंटेड बाय द गव्हर्नमेंट. तर याचं उत्तर आहे 2 सप्टेंबर 1965. पुढचा प्रश्न आहे, द बोनस ॲक्ट इज आउटकम ऑफ द रेकमेंडेशन मेड बाय द बोनस ॲक्ट कोणाच्या रिकमेंडेशन नुसार आलेला आहे. या ठिकाणी बोनस ॲक्ट इज या ठिकाणी बोनस ॲक्ट इज आउटकम ऑफ रेकमेंडेशन मेड बाय द ट्रायपरटाईट कमिशनच्या रेकमेंडेशननुसार बोनस ॲक्ट आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे त्याच्या संदर्भातच आहे, अँड विच इयर डिड द गव्हर्नमेंट सेटअप द ट्रायपरटाईट कमिशन. ट्रायपरटाईट कमिशननी गव्हर्नमेंटची या ठिकाणी केव्हा या ठिकाणी स्थापन केलं तर 1961ला ट्रायपरटाईट कमिशननी गव्हर्नमेंटनी स्थापन केलं. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे 4था, विच ऑफ द फॉर्म्युला वॉज गिवन बाय द लेबर ॲपेलंट फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ बोनस. तर मित्रांनो, कोणता फॉर्म्युला आहे जो लेबर ॲपेलंट कॅल्क्युलेशन ऑफ बोनससाठी. विच ऑफ द फॉर्म्युला वॉज गिवन लेबर ॲपेलंट फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ बोनस. फुल ब्रिज फॉर्म्युला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965 इज ॲप्लिकेबल टू एव्हरी फॅक्टरी अँड एव्हरी एस्टॅब्लिशमेंट वेअर डॅश वर्किंग मॅन आर एम्प्लॉयड ऑन ॲनी डे अँड ड्युरिंग अकाउंटिंग इयर. तर ड्युरिंग अकाउंटिंग इयर म्हणजे काय मित्रांनो, ड्युरिंग अकाउंटिंग इयर म्हणजे काय सांगतो. अकाउंटिंग इयर म्हणजे आपलं फायनान्शियल इयर असतं, ज्यात या ठिकाणी बजेट आपलं जे असतं ते अकाउंटिंग इयर आपण पाहू शकतो की या ठिकाणी बजेट जे लागू होतं ते अकाउंटिंग इयरच्या स्टार्टिंगला होत असतं. तर अकाउंटिंग इयर स्टार्टिंग होतं 1 एप्रिलला. ह्याच्यावरही तुम्हाला अकाउंटिंग इयर केव्हाच स्टार्ट होतं ह्याच्यावरही एक MCQ बनतो आहे. अकाउंटिंग सब्जेक्ट फुल डिटेल्समध्ये या ठिकाणी नगर परिषद एक्झाम 2023 लोकलेखा व लेखापरीक्षण या पदासाठी तुम्हाला विचारण्यात येणार आहेत. तर तोही प्रश्न होत आहे. आणि अकाउंटिंग इयर एंड केव्हा होतं तर 31 मार्चला. याच्यावरही तुमचे 2 प्रश्न याच्यात मी कवर केले आहेत. तर हा प्रश्न पाहूया मित्रांनो आपण. 5वा प्रश्न आता आलेला आहे. 5वा प्रश्न आहे, पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965 इज ॲप्लिकेबल टू एव्हरी फॅक्टरी एव्हरी इस्टॅब्लिशमेंट वेअर डॅश वर्किंग मॅन आर एम्प्लॉयड ऑन ॲनी डे अँड ड्युरिंग अकाउंटिंग इयर. 20 ऑर मोर, ज्या ठिकाणी 20 किंवा कामगार किंवा 20पेक्षा जास्त एम्प्लॉईज असतात या ठिकाणी वर्किंग, ते कोणत्याही एका दिवशी 20 किंवा 20पेक्षा जास्त असतील तरी या ठिकाणी पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट ॲप्लिकेबल होतो मित्रांनो. तशी या ठिकाणी पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965मध्ये तशी तरतूद करण्यात. कोणत्याही एका दिवशी 20 किंवा 20पेक्षा जास्त जर एम्प्लॉई असतील त्या ठिकाणी कामाला तर त्या ठिकाणी पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965 या ठिकाणी लागू होतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, विच सेक्शन स्टेट्स अबाउट द क्लासेस ऑफ एम्प्लॉईज वेअर पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट इज नॉट ॲप्लिकेबल. तर सेक्शन 32 या ठिकाणी काही या ठिकाणी कोणते तरी या ठिकाणी मित्रांनो काही ऑर्गनायझेशन असतात त्या ठिकाणी पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट लागू होत नाही आणि ते कोणत्या सेक्शननुसार होत नाही तर ते सेक्शन 32नुसार. पुन्हा एकदा पहा, विच सेक्शन स्टेट्स अबाउट द क्लासेस ऑफ एम्प्लॉईज वेअर पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट इज नॉट ॲप्लिकेबल. सेक्शन 32. तर LIC सारख्या ज्या संस्था आहेत या ठिकाणी इन्शुरन्सच्या त्या ठिकाणी पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट या ठिकाणी लागू होत नाही. तर अशा अनेक संस्था आहेत, युनिव्हर्सिटीज आणि अनेक या ठिकाणी डिपार्टमेंट असतात गव्हर्नमेंटमधील, तिथेही या ठिकाणी बऱ्याच लागू होत नाही पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965 सेक्शन 32नुसार नॉट ॲप्लिकेबल आहे अशा संस्थेत. पुढचा प्रश्न आहे 7वा, व्हॉट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ बोनस पेड ॲन एम्प्लॉई. व्हॉट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ बोनस पेड टू ॲन एम्प्लॉई. म्हणजे मिनिमम अमाऊंट बोनस पेड काय असतो. मिनिमम अमाऊंट 8 या ठिकाणी 8.33%
सॅलरी ऑर वेजेस. तर मित्रांनो तुमचं जे मिनिमम बोनस पेड असतो तो कमीत कमी म्हणजे 8.5% 8.33% या ठिकाणी सॅलरी किंवा तुमचे जे पगार होते त्याच्या तेवढा तुम्हाला बोनस भेटतो, मिनिमम 8.33%. पुढचा प्रश्न आहे 8वा, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ बोनस पेड इन अकाउंटिंग इयर ॲज पर सेक्शन 10 दिस ॲक्ट. तर तुम्हाला अकाउंटिंग इयरमध्ये किती बोनस या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी कंपनी देऊ शकते. द पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट नुसार तुम्हाला या ठिकाणी 1965 नुसार 20% सॅलरी ऑर वेजेस, तुमच्या पगाराच्या 20% या ठिकाणी तुम्हाला द पेमेंट ऑफ बोनस ॲक्टनुसार 20% तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी तुमची कंपनी बोनस देऊ शकते तुमच्या पगाराच्या 20%. 1 लाख असेल तर या ठिकाणी 20,000 असंच तुम्ही काढू शकता. विच सेक्शन डील्स द कॉम्पिटिशन ऑफ विच सेक्शन डील्स विथ कॉम्पिटिशन ऑफ नंबर ऑफ वर्किंग डेज. तर या ठिकाणी कॉम्पिटिशन नंबर ऑफ वर्किंग डेज कोणत्या सेक्शन अंतर्गत येतात. तर सेक्शन 14 नुसार या ठिकाणी विच सेक्शन डील्स विथ द कॉम्पिटिशन ऑफ नंबर वर्किंग डेज 14 नुसार. आणि 10वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, ॲज पर ॲक्ट व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ डेज ॲन एम्प्लॉई मस्ट हॅव वर्कड इन ॲन इस्टॅब्लिशमेंट बी इलिजिबल फॉर बोनस. या ठिकाणी इलिजिबल द पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965 नुसार कोण एम्प्लॉई या ठिकाणी मित्रांनो केव्हा या ठिकाणी बोनससाठी इलिजिबल होतो. तर 30 वर्किंग डेज म्हणजे 30 वर्किंग डेज एम्प्लॉईने काम केलं की त्या ठिकाणी तो बोनससाठी पात्र ठरत असतो. तर मित्रांनो हे होते MCQ नगर परिषद एक्झाम 2023 या ठिकाणी ज्याची तारीख 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्या ठिकाणी हॉल तिकीट तुमचे 7 दिवस म्हणजे 20 ऑक्टोबर पर्यंत येतील किंवा 20 ऑक्टोबर नंतर केव्हाही येऊ शकतील, तेव्हा तुम्हाला तुमचे डेट ऑफ एक्झाम कळणार आहे. परंतु त्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान नगर परिषद एक्झाम या ठिकाणी शेड्यूल होणार आहे, त्यांनी या ठिकाणी आपण पाहिलेलंच आहे. तर मित्रांनो ही तुम्हाला PDF बालाजी के टॉक गव्हर्नमेंट जॉब या टेलिग्राम चॅनलला पाहायला भेटेल. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही बालाजी के टॉक या गव्हर्नमेंट जॉब हा आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि या ठिकाणी नगर परिषद एक्झाम 2023 बाबत महत्त्वाचे अपडेट नोट्स तुम्हाला या ठिकाणी या ग्रुपवर भेटतील. तसेच विविध स्पर्धा परीक्षा या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या एक्झामची ही माहिती या ग्रुपवर तुम्हाला भेटेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.